गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी 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 हे सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी मरण विठ्ठले आवडे मरण विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मरण विठ्ठले आवडे मरण विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे जगदुगाचे अगरवा परमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे जगदुगाचे अगरवा परमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे
हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरी नामाचा महिमा त्रिभुवनी थोर नामाचा महिमा त्रिभुवनी थोर नामाचा महिमा त्रिभुवनी थोर महिमा त्रिभुवनी थोर करले अपार शिव सिंधू करले अपार शिव जंतू करले अपार शिव जंतू नामाचा महिमा त्रिभुवनी थोर नामाचा महिमा त्रिभुवनी थोर नामाचा महिमा त्रिभुवनी थोर नामाचा महिमा त्रिभुवनी थोर करले अपार जीव जंतू करले अपार जीव जंतू करले अपार जीव जंतू नामेचे नेले पातके वैकुंठी नामाचे नेले पातके वैकुंठी नामेचे नेले पातके वैकुंठी नेले पातके वैकुंठी नाम जपे कंठी शिवराना नाम जपे वैकुंठी शिवराना नाम जपे वैकुंठी शिवराना गजेंद्र गणिका आला मेळवाला गजेंद्र गणिका आला मेळवाला गजेंद्र गणिका आला मेळवाला गणिका आला मेळवाला नामेचे पावला निज पद नामेचे पावला निज पद नामेचे पावला निज पद नामेचे नेले पातके वैकुंठी नामेचे नेले पातके वैकुंठी नाम जपे कंठी शिवराना नाम जपे कंठी शिवराना नाम जपे कंठी शिवराना तो कामने नाम साराचे हे सार कामने नाम साराचे हे सार कलियुगी उद्धार जड जीवा नामेचे नेले पातकी वैकुंठी नामेचे नेले पातकी वैकुंठी नाम जपे कंठी शिवराना विठोबार कुमार 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 हरी नामाचा महिमा त्रिभुवनी नामाचा महिमा त्रिभुवनी नामाचा महिमा
नामाचा महिमा त्रिभुवनी थोर नामाचा महिमा त्रिभुवनी थोर नामाचा महिमा नामाचा महिमा त्रिभुवनी थोर नामाचा महिमा त्रिभुवनी थोर तरले अपार जीव जंतु तरले अपार जीव जंतु नामे गेले पातकी वैकुंठी नामे गेले पातकी वैकुंठी नामाचा महिमा त्रिभुवनी नामाचा नामाचा महिमा त्रिभुवनी थोर नामाचा महिमा त्रिभुवनी थोर तरले अपार जीव जंतु तरले अपार जीव जंतु नाम दिनेले पातकी वैकुंठी नाम दिनेले पातकी वैकुंठी शिवराया नाम जप कंठी शिवराया नाम जप कंठी शिवराया नाम पियाले पातकी वैकुंठी नाम पिनेले पातकी वैकुंठी पातकी वैकुंठी पातकी वैकुंठी
महिमा त्रिभुवनी थोर तरले अपार जीवजंतो नामे चिनिले पातकी वैकुंठी नाम जपे कंठी शिवराना गजेंद्र गणिका अजमेळ वाल्ला गजेंद्र गणिका अजमेळ वाल्ला नामे पावला निज पद नामे चिनेले पातकी वैकुंठी नामे चिनेले पातकी वैकुंठी नाम जपे कंठी शिवराणा चुका म्हणे नाम साराचे ही सार चुका म्हणे नाम साराचे ही सार कलियुगी उद्धार जड जीवा नामे चिनेले पातकी वैकुंठी नाम जपे कंठी शिवराणा कैलास राणा शिवचंद्र मौळी फणेंद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू दुःखारी तुझवीन शंभू मज कोण तारी करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराधं विहितं अविहितं वा सर्वमित क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो पांडुरंगा करू प्रथम सारे चरण संताजिया दयाचे जिया स्मरण होय सकळ विद्यांच्या आदि करुणातेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकराय दयाला करुणाकराय दयाला करुणाकराय दयाला ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकराय परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमेवलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीरं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यामूलिष्टं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा विठ्ठल विठ्ठल नामाचा महिमा त्रिभुवनी थोर तरले अपार जीवजंतू नामेची निलिवे पातकी वैकुंठी नाम जपे कंठी शिवराणा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिकामे बापनो काशी विश्वेश्वर विघ्नहर्ता महादेव पार्वती मंदिर ओझर भगवान शिवाच्या छत्रछायेखाली चालत असणारा अखंड हरिनाम नामयज्ञ 16 ग्रंथराज शिवलीला अमृताचं पारायण आपण या ठिकाणी करत आहोत. 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षाची ही जी पहिली सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं आली. तुमच्या सर्व गावकऱ्यांचे आयोजकांचे लाख लाख धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. छोट्या खाणी असलेलं गाव आणि हा सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्याला सदा या अगल बगलची काही हरकत नाही. मागे गाव असेल, तुमचा गुंडेवाडी असेल, जुने वजर असेल, पंचकृषी ही सगळी आणि तुम्ही सर्व सहकार्यानं हा भगवान शिवाचा सोहळा आपण साजरा करत आहोत. काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी आहोत. गुणीजन गायनाचार्य मंडळी ही आहेत. या सर्वांच्या चरणी विशारद महात्म्या यांच्या चरणी नतमस्तक होतो. मला यायला उशीर झाला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे महात्म्यांचे या ठिकाणी माफी मागतो. तुमच्या शिवाला शेजारी होतो म्हणून वेळेवर येत होतो. आता शिवापासून थोडं लांब गेल्यामुळं तुम्हाला सगळ्यांची पुन्हा एकदा माफी मागतो.
महाराजांच्या शिवी करता घेतलेला अभंग संत शिरोमणी चोखोबारायांचा आहे. प्रसंगानं रूप आहे, नामाचं प्रतिजय महत्व सांगणारा आहे. शिवरात्रीचा उत्सव आम्ही साजरा करतो आहोत आणि त्या उत्सवाच्या प्रारंभी नामाचं आणि शिवाचं महत्व सांगणारा अभंग विठ्ठला विठ्ठला. आमचे मृदंगाचार्य असतील, विनेकरी बाबा असतील, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. सर्वांना लाख लाख धन्यवाद. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, तुमचे सुद्धा लाख लाख धन्यवाद. तांगडे मामांचा फोन होता, तसे आमचे आप्पांचा फोन होता. आप्पांनी हे तुमच्या भागात यायचं योग आमच्या आप्पांचा आहे, दगडू आप्पा आणि दत्तो आप्पा आणि त्यांनी हा योग घडवून आणला. तसेच अगदी प्रेमाची मूर्ती ते पण दत्तू गावंडेच आहेत. त्यांना सकाळी फोन केला, ते म्हणे परिसरात कार्यक्रम असला तर सांगा जा. म्हणलं तुम्हालाच खेटू नये, त्यांना गावाला जायचं होतं पण थांबले. त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. आणि तुम्ही माता मावल्या या ठिकाणी उपस्थित झालात. जीवनामध्ये माणसाच्या आपण आलो, माणसाच्या जीवनात येऊन माणसाच्या जीवनाची इति कर्तव्यता कशामध्ये आहे हे जीवाला कळून घेतलं पाहिजे. आणि ते जीवाला कळाय करता आमच्या साधू संतांचा टाच आहे. कीर्तनात तुम्हाला धंदे नाही, आम्हाला उद्योगाने अशातला काही भाग नाही. गावाला पैसे लई जादा झाले म्हणून नाही, आणि तुम्हाला आम्हाला खायला भेटत नाही अशातला काही भाग नाही. मायबाप, कीर्तन असे लोक एकत्र येत नाही. हो, कीर्तन बोलवण्याकरता लोक एकत्र येण्याकरता काहीतरी निमित्त लागतं. आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं वास्तुशांती आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं गंगापूजनाचा कार्यक्रम आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं वाढदिवस आहे या कीर्तन कशाला? कीर्तन ऐकत नाही का आपण? भरपूर कीर्तन ऐकतो, पण काय ऐकायचं, कशा करता ऐकायचं, किती ऐकायचं याचा विचार जीवानं केला पाहिजे. म्हणून सगळ्या साधू संतांचा हाडाची काड्यानं रक्ताचं पाणी करून जो परमार्थ उभा केला, अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावण्याकरता संत येत असतात. जीवाला संसारामध्ये हैराण झालेल्या जीवाला, बायका पोरामध्ये परेशान झालेल्या जीवाला कुठंतरी सुखाचा समाधानाचा मार्ग जीवनात यावा एवढ्या करता तो रात्रंदिवस तळमळ करतोय. आणि ती तळमळ नदीला जाईपर्यंत त्याची पूर्ण होत नाही. संसाराचा धंदा जन्मभरी गेला, संसाराचा धंदा जन्मभरी जातोय, कधी शिट्टी वाजते कळत नाही. पण त्या जीवाला जन्माला आल्याचं सार्थक कशामध्ये आहे ते संत वर्णन करतात. नामाचा महिमा त्रिभुवनी थोर, हो तिन्ही भुवनामध्ये नवे 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 सगळ्या युगांमध्ये नामाला श्रेष्ठ महत्व आहे. कृतयुगी सुद्धा नामाचं महत्व होतं, त्रेतायुगी सुद्धा नामाचं महत्व होतं, द्वापार युगामध्ये नामाचं महत्व होतं, आणि कलियुगामध्ये विशेष महत्व नामाला दिलेलं आहे. म्हणून त्या नामाचं वर्णन करताय. नामाचा महिमा त्रिभुवनी थोर. अरे काय असं आहे त्या नामामध्ये? अहो, त्या नामामध्ये एवढी ताकद आहे, जड जीवाचा सुद्धा उद्धार करू शकते. पातक्यातल्या पाप्याचा सुद्धा नाम उद्धार करते, राक्षसाचा सुद्धा उद्धार करते, वानराचा सुद्धा उद्धार करते ते नाम. आतापर्यंत झालं का हो? आतापर्यंत भरपूर जणांचा उद्धार झालेला आहे. याचे पुरावे शास्त्रामध्ये संत देतात. काय केलंय नामानं? नामेची नेले पातकी वैकुंठी. ज्यांनी ज्यांनी पाप केलंय, मरणाचं पाप केलं, पण जाता जाता चांगला महात्मा जीवनामध्ये आला, भगवंताचं पवित्र नाम त्यांच्या जीवनामध्ये आलं, आणि त्या नामाचा अंगीकार केल्यामुळे झालं काय? त्यांना वैकुंठाला जागा भगवंतानं दिली. का हो चोखोबर आहे? तुम्ही जे सांगताय नामस्मरण करा, नामस्मरण करा, त्यांना जड जीवाचा उद्धार होतो, त्यांना राक्षसाचा उद्धार होतो, त्यांना सगळ्याचा उद्धार होतो. हे नामाचं महत्व कोणी याच्या आधी जपलं का? चोखोबर आहे सांगतात ते शिवानं, शिवराणा जो आहे, नाम जपे कंठी शिवराणा. ज्या शिवाचा उत्सव आपण साजरा करतो आहोत ना, जे शिवलीलामृताचं आपलं पारायण चाललं ना, त्याच्यामध्ये सुद्धा
कुरकुट आणि मुरकुटाची गोष्ट आलेली आहे. मला एवढं बोलायला आपल्याला कमी वेळेमध्ये अभंग आपल्याला विचार करायचा आहे. प्रत्येक अध्यायामध्ये आम्ही काय केलंय, शास्त्र आमच्या तोडीत बसवलंय. शास्त्राची पद्धत आम्हाला कळत नाही, शास्त्र आम्हाला कळत नाही. शास्त्र कशा करताय, शास्त्र म्हणजे काय, जेवाच्या पत्तरवाळ्या आहे का? पोराचे लग्न होत नाही 11वा अध्यायाचा, कोण सांगितलंय? इतक्या खाली येत असं का ग्रंथ? अरे जन्माला आला लग्न होणारच आहे, लग्न झालं पोरं होणारच आहे, पोरं झालं म्हणजे म्हातारा होणार आहे, आणि म्हातारा झाला म्हणजे नदीला जाणारच आहे. त्रिकालवादी सत्य ही गोष्ट. एवढ्या करता एवढे खाली ग्रंथ नसतात, ग्रंथ उद्धारा करता असतात. जो चराचरात व्याप्त असलेला भगवान परमात्मा आहे, जो तुमच्या आमच्या हृदयस्थ असलेला जो भगवान परमात्मा आहे, तो कळण्याचं साधन नाम आहे. देव असं कळू शकत नाही. देव असं किती देव देव करा, उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली. अरे भाऊ आम्ही दिवसात 3 कीर्तन भुकू राहतो. कीर्तन करता करता पाठीला पोट लागले शेंगोळे महाराज, पण तरी ताळा बसा, मरताना तोंड बसूनच जायची पाळी उरली. भानगड काय आहे? जे शास्त्रानं सांगितलंय, जे संतांना सांगितलंय, नवे नवे जो भगवंत करतो तो परमार्थ जीवनात यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? परमार्थ करत असताना त्याला पुढे शास्त्राचा पुरावा असावा का नसावा? मागून आलं पुढे चाललं, मागून आलं पुढे चाललं, एक मेढी पडली आलात का सगळ्याच पडा द्या. तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो त्या परमार्थाला कुठेतरी शास्त्राचा पुरावा असला पाहिजे. आणि जर त्याला शास्त्राचा पुरावा नसेल तर त्याला थोतांड म्हणतात. विठाला विठाला का हो जो खबर आहे, ज्या नामाचं जो भगवान शिव करतात त्या नामाला कोण तरलंय याचा पुरावा द्या आम्हाला. गजेंद्र गणिका आजामेळ वाल्हा चौघ जण सांगितलं. गजेंद्र नावाचा हत्ती, गणिका नावाची वेश्या, आजामेळ नावाचा भक्त आणि वाल्ह्या कोळ्यासारखा पाप्यातला पापी, दुराचारातला दुराचारी, चौघाचा उद्धार झाला. नामेची पावला निजपद, त्या नामाचा जप या सगळ्यांनी केल्यामुळे त्यांना त्यांच्या अस्तित्वाची ओळख झाली. सुखा म्हणे नाम साराचे हे सार. हो, तुम्ही आम्ही जे जे करतोय ना त्याचं सार काय आहे, तर त्याचं सार आहे नाम. आणि ते नामस्मरण हाताने करायचं नाही, पायाने करायचं नाही, वैखरी वाणीचा सुद्धा तो विषय नसतो. जर देवादी देव महादेव असेल, तो ज्या नामाचा जप करतोय ते नाम काय असेल? कधीतरी आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे का नको? आपण शास्त्र वाचणारी माणसं आहोत, सांगणारी माणसं आहे. शास्त्र वाचून सांगतात ना, ऐकून सांगतात, वाचून सांगतात. मग शास्त्र काय सांगतंय? जे शास्त्रानं सांगितलेला मार्ग जीवनात असावा का नसावा, आणि तो मार्ग चोखोबराय सांगतात. बघा, संतांपुढे जाती धर्म पंथाच्या पलीकडे गेलेले संत असतात. संतांच्या डोक्यामध्ये एकच असतं, ज्या गोष्टीनं जीवाचा शिव नराचा नारायण दगडाचा देव होतो ती गोष्ट संताला कळते, त्याला संत म्हणतात. संताला बुडत्या जनाचा कळवळा येत असतो. संताला हे जन लयाला चाललंय, विनाशाकडे जग चाललंय याची खंत संताला होत असते. म्हणून तळमळत असतात आणि सांगत असतात, कलियुगी उद्धार जड जीवा. जर तुमच्या आमच्या सामान्य संसारी जीवाला जर उद्धारायचं असेल तर त्याच्यासाठी नामस्मरण हे सोपं साधन आमच्या संतांना सांगितलंय. आणि त्याचा परिणाम नामेची नेली पातकी वैकुंठी. हो, नाम जपे कंठी शिवराणा विठाला विठाला विठाला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. मायबाप जरा विचार करा, उद्या आहे महाशिवरात्र, बरोबर आहे की नाही? आजच 2 किलो रताळे, 2 किलो बटाटे, 2 किलो साबुदाणा, 2 किलो शेंगादाणे आणले का नाही गंगापूरला जाऊन? उद्या शिवरात्री म्हणून आजच आणून
शिवरात्र कशाला म्हणतात? शिवरात्रीचं महत्व काय आहे? उद्याचे महाराज सांगतील तुम्हाला. आजचा महाराज नामाचं महत्व सांगतो तुम्हाला. पण त्या पर्वावर विचार करा बरं का. जे देवाधिकांनी केलं ते आपण करायला पाहिजे का नको? तुम्हाला कळू राहिलं का? तुमची संख्या जादा आहे, तुम्ही माग आहे. याची संख्या कमी, हे पुढे तिकडं पुढं राहते, पण इथं पुढे येईन भाग्य आहे माझं. बघा बर का, महाशिवरात्र आहे का नाही? महाशिवरात्र म्हणतात तिला. ही शिवाची रात्र आहे. जीवानं जर ठरवलं तर एका रात्रीमध्ये शिव हुत्वा शिवम येते, एका रात्रीमध्ये भगवंत पाद प्राप्त करता येतं. इतकी ताकद या शिवरात्रीमध्ये आहे. पण काय केलं असं? काय केलं शिवरात्रीच्या कथेमध्ये? पारद्या होता, माहिती हे कथा सांगता का नाही सगळे? एक पारदे होता, मग त्यानं हरणाला मारायचा प्रयत्न केला, मग ते हरण बोलायला लागलं. हे सगळ्याला माहिती आहे. किती दिवस हे सांगत होतो? त्याच्या पुढचं सांग ना. त्याच्या पुढं चौथ्या अध्यायामध्ये त्या हरणानं परत आल्यानंतरचे जे प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे ना, ते टकुऱ्यात उतरतं का आमच्या? काय उत्तर दिले? जर तो पारधी म्हणतोय त्या हरणाला का तू जनावर असून सुद्धा तू रिटर्न आला, इकडं माणसानं शब्द दिला तर पाळायला तयार नाही. सकाळी वेगळं बोलत, दुपारी वेगळं बोलत, आणि संध्याकाळी ते विचारूच नका, ती रेंज मध्येच राहत नाही. अरे एवढा मोठा देहदेवनी बुद्धिमान केलेल्या जीवाला जर शब्द पाळता येत नाही आणि प्राणी शब्द पाळतो, याचा त्याला आश्चर्य वाटलं. आणि त्या हरणानं जे उत्तर दिलं तो चौथा अध्याय वाचा. काय केल्यानं काय पाप होतं, काय केल्यानं काय पाप होतं, त्याचं वर्णन त्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आपलं काय चाललंय विचार करा. जर आपल्याला तरायचं असेल, जर आपल्याला उतरून जायचं असेल, किती वेळा जन्म यावे, किती वेळेस जन्माला यायचं आणि किती वेळेस मरायचं मायबाप? जर आलेल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर त्याच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे नामस्मरण. नामावरती साधन नाही, जे तू करसी आणि काही. नामापरचे तत्व नाही रे अन्यथा, नामापरचे तत्व नाही रे अन्यथा. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. घरादाराशी नक्की पोराशी पाठीक नाहीये, मग काय भानगड असेल? नामापरते तत्व काय भानगड असेल? ते नाम बघा, तुम्ही आम्ही जे जपतोय ते आकाराचं जपतोय, तुम्ही आम्ही जे जपतोय ते देहाचं जपतोय. हो, आकाराला जे ठेवल्या जातं त्याला नाव म्हणतात. आणि जे आकारात मोडत नाही, बारीक कीर्तन ऐका बरं का, जे आकारात मोडत नाही त्याला नाम म्हणतात. नामाचा विषय समजून सांगतो. माझ्या हातात थोडा टाइम आहे, एवढ्या वेळात कशाला म्हणतात नाम? गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. ज्ञानदेव पूजे निवृत्तीची दार, ज्ञानदेव पूजे निवृत्तीची दार, ज्ञानदेव पूजे निवृत्तीची दार.
मला मांगेगाव वजर माहितीच नाही. आता आम्हाला रस्त्यात काय झालं, एक तर झाला टाइम ज्यादा, रस्ता खराब आणि आम्ही एका ठिकाणी उभी केली गाडी. 2 जण चालले होते मोबाईल पाहत रस्त्याने. आता या इकडे तुमच्या पुढं दर्शन झांझरटीच्या थोडं माग यायला म्हणलं, भाऊ इथून मांगेगाव किती लांब राहिले? ते म्हणजे हमको नाही मालूम. कोणालाही विचारावा, कोणाला विचारावा? ज्याला माहिती आहे त्याला विचारावं का ज्याला माहित नाही त्याला विचारावं का? रॉंग नंबर लागतो. त्यालाच माहित नाही देवा, तो देव देव करा म्हणून राहिला. ज्याला देवाचाच पत्ता नाही आणि तो सांगतो देव देव करा, देव देव करा, नामस्मरण करा. अरे नामस्मरण कशाला म्हणतात? आणि ते किती मोठं असतं, ते किती महत्वाचं आहे, त्यांना त्याचा परिणाम काय आहे हे संत चोखोबराय सांगताय. चोखोबरायांच्या जीवनामध्ये नामदेवाची माळ बघा. जीवनामध्ये उद्धार व्हावा असं वाटत असेल, आपल्या आत असलेला देव कळावा असं वाटत असेल, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे हरणीशी ती वस्तुगामी. 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये 421 आणि 21 नंबरची ओवी ज्ञानोबराय सांगतात, अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये जर देव आहे तो तुम्हाला मला का कळत नाही? कळायला पाहिजे की नको? हृदयात असलेला देव काय ना कळलं घेतो सरपंच तुझ्यावर. हृदयात असलेला देव कळायची रीत काय? पार्वती म्हणे सांबा तुम्ही भजन कुणाचे करता? पार्वतीनं महादेवाला प्रश्न विचारलाय. या गीतार्थाची तोरवी सुये शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. पार्वतीने महादेवाला प्रश्न विचारला, कोणती साडी घालू? सकाळी जाऊ का दुपारी जाऊ? काय विचारलंय पार्वती? तुम्ही जे 24 तास डोळे लावून बसतात ना भोलेनाथ, तुमच्यापेक्षा मोठा देव या जगात, देवापेक्षा देव महादेव मोठा आहे का नाही? त्याच्यापेक्षा कोणता देव मोठा आहे का? मग ते महादेव डोळे लावून पाहून बसतात आणि डोळे लावून कायचा जप करीत असत? ध्यानी पैसोनी शंकर, 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 ध्यानी पैसोनी शंकर. जपे राम नाम सार, जपे राम नाम सार, राम नाम सार, जपे 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 राम नाम सार. ध्यानी पैसोनी शंकर, ध्यानी पैसोनी शंकर, ध्यानी पैसोनी शंकर, ध्यानी पैसोनी शंकर. पार्वतीनं विचारलं तुम्ही ध्यानात कोणाचं स्मरण करता? त्यावेळेस ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये 1751 नंबरची ओवी सांगते. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कैत्री पुरारी सांगितले. काय सांगितलंय महादेवानं? जे सांगितलंय ज्ञानोबराय ती गोष्ट वर्णन करतात. क्षीर सिंधूच्या परिसरी जावं लागलं, तिथं कैलासात सांगता नाही आलं देवाला. क्षीर सिंधूच्या परिसरी न्यावं लागलं पार्वतीला आणि पार्वतीच्या कानात पेरावं लागलं. उघड नाही, ते उघड नाही. उसता सांगेन ईत गुजमात पैसोनी बाजारात. हा म्हणजे तुम्ही आहे ध्यानावर. पैसोनी एकांत सुख गोष्टी एकांतात नेऊन ती गोष्ट सांगावी लागते. ज्ञानदेवा म्हणे मी चाडे, सद्गुरु न केले कोडे, माता हात ठेवणी पुढे बीजाची वाहिले. आदिनाथ उमा बीज प्रगटले,
मचिंद्राला झाले सहज स्थिती, ती गोष्टीला नाम म्हणतात. आणि ते नाम किती महत्वाचं आहे आणि किती मोठं आहे, अभंगाचं पहिलं चरण. त्रिभुवनी थोर त्रिभुवनी थोर तुकोबर आहे सांगतात. नामाचा महिमा त्रिभुवनी थोर, तिन्ही भवनामध्ये थोर आहे ते नाम. ती गोष्ट मायबाप, तुम्ही आम्ही ज्याला म्हणतो ना, ज्याचं नाव घेतो ना, त्या नावाला आपण नाम समजतो नाही. आपला एक अभंग आहे पा, गावातलं कोणी धकलं का मग आपण भजनी म्हणतो बा, त्याला काडी लावताना झाला प्रियतर रूप. हा बरोबर आहे ना, म्हणतो का नाही, काळी लावल्यावर. अरे तो खरा काल्याचा अभंग आहे, पण आम्ही संतांच्या अभंगवाणी बी अशी करून ठेवली. त्याच्यात तुकोबरायला काय सांगायचं माहिती का, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. काय झाला भाव झाला, शरीर नाही झालं प्रेतरूप, अजून त्याच्यात आहे धगधग. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाऊच. त्याच्यात एक ओळ आहे, मला खाली मुद्दे द्यायचंय, त्याच्यात नाही घुसायचंय मला. खाली एक ओळ आहे, दिली निळानिळी कुळ नाव रूपाची, शरीर द्याचे त्याची समर्पिले. मग या सगळ्याला काळी का लावा लागते, जे निघून गेलं तवा का नाही, जे निघून गेलं ते ओळखीचं गेलं का. आता एवढ्या सगळ्यात मला अटॅक आला, निघून गेला, तुम्हाला दिसन का, दिसल का. खरं बोलायला काय घाबरायचंय लोकांना, असं म्हणू नाही म्हणजे तू काय वरून शिक्का मारून येईल का, माई मर नाही सकता. लोकांना असं बोलू नाही, मग कसं बोलतो. येत उर नाही आले अवतार, येत उर नाही आले अवतार, येत पामर जीवा धोनी, जे ठेवलं ना सकाराम तुकाराम गणपत, आते आली, कोणीतरी आलं आडवं केलं आणि बॉडीला ठेवलंय, जे आलं ठेवलंय त्याला नाव म्हणतात. नावाला तिळंजुळी दिल्या जाते, नामाला तिळंजुळी दिल्या जात नाही. नावाचा नाश होतो, नामाचा नाश होत नाही. आकाराला जे ठेवल्या जातं त्याला नाव म्हणतात. म्हणजे नावाच्या आकाराच्या विरहित आहे, उपाधी विरहित तुम्ही निर्विकार, त्याला नाम म्हणतात. पहिली कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरे तेरे. तिथं काय होतं, जेव्हा चंद्रही नव्हता, जेव्हा सूर्यही नव्हता, जाऊ द्या याच्याही पुढे जाऊन सांगत, ते पुढे होते तेव्हाची गोष्ट झाली. आता सांगतो, निर्गुण निराकार दादा माहुर माझं नाव, शकुन सांगा भयाले यमाई माझं नाव. याच्यामधलं प्रकरण ब्रह्मा विष्णू महेश आमाची सकुन पुस्ती. कोण पुसू राहिलं, कोण विचारू राहिलं, ब्रह्मा विष्णू महेश. कोणाला विचारू राहिले, अरे विचार करा, त्याच्यामध्ये शेवटचं चरण. हो 56 कोटी यादव गेले दादा कोणे पंथी, तुम्ही आम्ही जाऊन याच मार्गाने तुम्हाला मला जायचंय. ज्या मार्गानं राम गेले, ज्या मार्गाने
कृष्ण गेले ना मायबाप, ज्या मार्गानं 33 कोटी गेले, ज्या मार्गानं 88 सहस्त्र ऋषी ज्या मार्गाने गेले ना मायबाप, तुम्ही आम्ही जाऊन त्याच पण ते त्या मार्गाने तुम्हाला जायचंय. त्याचं शेवटचे चरण सांगता, आकार जाईल दादा अवघा होईल निराकार. स्वर्गारोहण नावाचा ग्रंथ आहे. स्वर्गारोहण नावाच्या ग्रंथामध्ये शेवटच्या 10व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे त्या गोष्टीचं. ती गोष्ट चळत नाही, ती गोष्ट ढळत नाही, ती गोष्ट येत नाही, ती गोष्ट जात नाही. नैनन छिन्नती शस्त्राणी नैनंद अति पावका. त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला वाळवू शकत नाही. त्या गोष्टीला नाम म्हणतात आणि ते नामाचा महत्व तुकोबराय सांगतात. नामाचा महिमा त्रिभुवनी थोर. ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही, वैखरी वाणी तिथं चालत नाही. तुम्ही आम्ही जे भजन करतो तो वैखरीनं करतो का नाही? वैखरीनं करता 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 समजा पॅरालिसचा अटॅक आला, येतो ना, अर्धांगवायू होतो का नाही लोकांना, आणि परिपूर्ण त्याचं जर तोंड वाकडं झालेलं असल्या कारणानं त्याला काही म्हणता येईल का? तो त्या आधी व्याधीना उपाधीना त्रस्त झालेला असतो तो. मग त्याला म्हणायचं ना, आता म्हण ना काहीतरी, म्हणून का नाही ना. मग आता जाऊ द्या, याच्याही पुढे जाऊन एखादा माणूस कोमात गेला, कोमात जातो का नाही, कोमात गेला, मग त्याला भजन करता येईल का? माऊली करता येईल त्याला? हिचं तर पंचायत आहे माऊली. आमच्यासारखे गैरहजर येत, त्याच्यामुळं राखवून येते आमचे काही बांधायला नाही कोणाच्या. पण जे संतांना मनोमार्गे गेला तो तिकडे धडकला, तो इकडे येऊ शकत नाही. तुम्हाला उद्धार करायचा असेल संताच्या संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येण्याची पंथी. हरिपाठामध्ये 14 वर्षाचं लेकरू सांगायला हो, या मार्गाने चला, संताच्या मार्गाने चला, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हा शेवटची पाळी आहे तुम्हाला आम्हाला, हा शेवटचा चान्स भगवंतानं दिलेला आहे माणसाच्या जन्माचा. आणि आता जर फेरा चुकला, हा वर्म जर चुकलं त्याचं वाला मायबाप चुकल, या वर्म फेरा पडी. आता जर वर्म चुकलं आणि त्या रीतीला जर नाही समजून घेतलं मायबाप, हो यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैदाना, हरी विना जन्म नरकाची पैदाना, हरी विना जन्म नरकाची पैदाना, हरी विना जन्म नरकाची पैदाना. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म कशाला म्हणता? हरी राम उघडाय, बरोबर. रामाला मायबाप आहे, रामाला मुक्काम पोस्ट आहे, बरोबर. हो राहिले तिकडे बट्ट्या. रामाला मायबाप आहे का नाही? कौशल्या दशरथ, बरोबर. मुक्काम पोस्ट अयोध्या, बरोबर. तुम्हाला पत्ता लागलाय, कृष्णाचा पत्ता सांगा. कोणी म्हणे यशोदेचा, कोणी म्हणे, बरोबर आहे ना. म्हणजे मायबाप कळाले तुम्हाला, वसुदेव नंद बाबा मायबाप कळाले. मुक्काम पोस्ट गोकुळ म्हणा, मथुरा म्हणा, द्वारका म्हणा, म्हणजे तुम्हाला पत्ता, हरीचा पत्ता सांगा मला, बोटवर करा एखाद्या. कोणे गावी आहे सांगा
तुकोबरे महाराज वा यायला बुवाची नस कळाली आता काय लागत आहे काय भुकू राहिलं म्हणून कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल कुठे तो पंढरपुरा अरे माय बाप मग तुकोबरायचा अभंग आहे तुकोबरायला काही येड लागलं होतं का कोणी गावी आहे परमार्थ कोणाला समजून घ्यायचा नाही बघा स्वर्गा पुण्यात्मके पापी येईजे पापात्मके पापे नरका जाईजे माते जेना पाविजे ते शुद्ध पुण्य आपल्याकडं या वजर मांगेगाव मध्ये शेपूची भाजी खाल्ली तर ढेकूर काय येतो आई बटाट्याचा मा पुतळाला जागा आहे की बांधावा शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर शेपूचाच येतो बरोबर चुक्याची खाल्ली तर चुक्याचा आंबट वरण खाल्लं तर ढेकर कढी खाल्ली तर मग जे खाल्लं त्याचा अनुभव येतो का नाही जे खाल्लं त्याचा अनुभव येतो मग देव केल्यावर अनुभव काय काट्या पोट्याचा ते 16 सोमवार केले मला महादेव पावला अंगारात कोर घाल कुठं नेऊन ठेवलाय परमार्थ हा संसाराचा अनुभव आहे का देवाचा अनुभव आहे देवाचा अनुभव कशाला म्हणतात देवाचा अनुभव या जर देव कळाला तर देवाचा अनुभव येईल ना देव तसा कळत नाही देव तसा कळू आणि मदची माझी असता जेणे मेदुरी होय पंडू सुता ते पुण्य ऐसे म्हणता जीवना तुटे काही ज्ञानोबराय सांगतात अरे अर्जुना तुम्ही देव असून देव होता येत नाही तुम्हाला देव असून देव होता येत नाही याला कारण कोट जन्माचं कर्म कोट जन्माचं पाप आणि कोट जन्माची वासना आणि जर एवढी अपवित्र वासना जर तुम्हाला घालायचं असेल एवढा महिला जर आनंद जन्मीचा काढायचा असेल त्याच्यासाठी पवित्र आणि पवित्र साधन नामस्मरण सांगितलेलं आहे हो किती काही करा तुम्ही काही नाना साधनांच्या काटपटा करा याच्याशिवाय पर्याय नाही आता भुका लागल्या तुम्हाला ना आता कीर्तन संपायच्या वेळात आलाय किती वाजे लोक करायचं मामा सव्वा नमस्कार आहे तुम्हाला अजून काय आता तुम्हाला भुका लागल्या ना भुका लागल्यानंतर चपात्या पोटाला बांधा लागायच्या का गिळावा लागायच्या कसं आहे आपल्याकडे कसं आहे घास तोडूनच गिळावा लागत का नाही बरोबर आहे ना घास तोडून गिळेले वा भूक भागल्या लय भूक लागली म्हणून बांधून घेईल पोटाला जमणार नाही ते नाही 96 पिढे गेल्या तरी भूक जाणार नाही हो एक घास तोडावा लागन चावा लागन गिळावा लागन तवा कशाचा परिणाम आहे भूक भागल्याचा तो परिणाम आहे तसा बघा बरं का मला दृष्टांत काय सांगितला देव केल्यानंतर देवाचा अनुभव यावा का संसाराचा अनुभव यावा सांगणाऱ्याच्या डोक्यात संसाराचे तुमचे पाय आमच्या घराला लागले पत्राची माडी झाली ती दामवानाची कृपा झाली आमच्या सारखे तर थंडीवान जुना लोक नेऊ एक बुवा सगळ्यांना वाटून घ्यायचा लय झाले आता बुचू जर अपवित्र कर्माची वाट लावायची असेल अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीची वासना अनंत जन्मीचा पाप अनंत जन्मीचं कर्म जर बाजूला करायचं असेल मायबाप महिला बाजूला करायचं असेल आता इथं पाणी त्याला काय करावं लागतं सत्यानारायण मांडायचं असतं जमन का सत्यानारायण पाणीवर येईन ना आठवडी येईन का आया हो येईन का नाही ना काहून त्याला बोरची गाडी आणावं लागल तिला लावा लागल त्याच्यामध्ये मुरुम माती दगड काहीतरी असेल तो मटेरियल बाहेर येईन का नाही जसा बोर खाली जायला लागला तसं मटेरियल वर उडत का नाही महिला बाजूला झाला रे झाला 100-150 फूट वर गेला रे गेला आपण म्हणतो घ्या पेढी काय पाणी लागलं का होतं पाणी होतच फक्त त्याचा मटेरियल बाजूला केलं तसं तुम्ही आम्ही देवच आहे फक्त तुमचं आमचं मटेरियल बाजूला करा अनंत जन्मीच्या हे जे जळमट आहे नाण्यासोबत जया परमार्थाची ताड तेने सांडावे लिगाड दरुणी भजनाची ताड
नित्य नेम आदरे. कोणतं लिगाड आहे तुम्हाला मला? आणि ते लिगाड बाजूला करण्याचं काम, महिला बाजूला करण्याचं काम नाम करताय. आणि ते नाम परिणाम करताय अभंगाचं दुसरं चरण. नामची नेले पातकी वैकुंठी. वा बाई वा. नामची नेले पातकी वैकुंठी. 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 नाम जप कंठी शिवराना. नाम जप कंठी शिवराना. पातकी वैकुंठी. नामची नेले पातकी वैकुंठी. नाम जपे कंठे शिवराया. नाम जपे कंठे शिवराया. पातके वैकुंठी. नामचे नेले पातके वैकुंठी. चोखोबर आहे सांगतात. नामेची नेले पातकी वैकुंठी. ठीक आहे बाई बाप गेले असं आम्ही कुठं पाहिलं? वैकुंठात जाऊ, स्वर्गात जाऊ. गेले की नाही म्हणजे कोण पाहिलं? जे गेले त्यांना खाली पाहता येत नाही, खालच्याला वर पाहता येत नाही. हो पण का हो चोखोबर आहे, तुम्ही जेवढ्या अट्टहासाची गोष्ट सांगताय ती गोष्ट कुणी केली देवादिकांमध्ये? तर भगवान शिवाचं नाम घेतलेलं आहे. हो, नाम जपे कंठे शिवराना. आता शिव कोणाचा जप करत असेल? हो, देवाचा देव महादेव असताना सुद्धा ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामधून आपल्याला माहिती सगळं निघालं, पण एक गोष्ट निघाली ती कोणी घ्यायला तयार नाही. तुम्हाला माहिती आहे सगळा कथा भाग. मला त्याच्या पुढचा दृष्टांत सांगायचा. सार वाटून घेतलं का नाही? हा, आधी वाटून घेतात सगळं, नावावर करून घेतात सारं. मथर देते काढून चाळी. काय घेणे ते म्हातारीची? खात कशी मरत काय घे नाही. या ना काही कमी लगे त्याच्यातला गुंठावर घेऊन दाखव ना. आईची जेव्हा पाहिजे कोणी करी जरा कमवून दाखव, जरा गुंठाभर घेऊन दाखव, मग कळत तुला. आईचं वाटून घ्यायला काय लागत आहे? महादेवानं ज्यावेळेस हलहल विष निघालं, विष निघाल्यानंतर प्रभूनं काय केलंय? कुणी घ्यायला तयार नाही. आणि ते जर या पृथ्वी तलावावर जर पडलं असतं ना मायबाप, हो तुमच्या आमचे दावे घालायला आणि कीर्तन करायला कोणी राहिलं नसतं. इतकं होतं ते. आणि ज्यावेळेस ते हलाहल विष निघालं, प्रभूला दया आली, विश्वनियंत्याला दया आली, विश्वनाथाला. आणि भगवान शिव विचार करायला लागले, अरे हे जर पृथ्वी तलावर जर गेलं तर यांना संपूर्ण विश्व त्राहिमाम झाल्याशिवाय राहणार नाही. तृणा भस्मसात करू दे तथा भस्म होऊन जाईल हे सगळं. म्हणून भगवान शिवानं काय केलंय? त्याला हात लावलाय आणि पिळून घेतलाय. यंदा सालपान नाही बरं का? एक दोन झाकणं नाही, एक दोन झाकणं नाही. एक दोन झाकणं गेले तर फेसफूट येत आहे त्याला. शेतात डोशीत आहे, गावात येऊ तर राहत नाही ती. आणि शिवानं अख्खं पिलंय पण त्याचा परिणाम झाला. भगवान शिवाच्या अंगाचा दाह व्हायला लागला. हो, आणि पूर्ण अंगाची लाही लाही व्हायला लागली. आता काय करायचं? 16 सोमवार करावा महादेवा. काय करावं महादेवा? लय आग व्हायला लागली ना. एखाद्या चांगल्या दवाखान्यात जावा. पुढे जातील शिव. ज्यावेळेस भगवान शिवानं पर्याय सुरू केले, पुऱ्या अंगाला भस्म लावून घेतलंय. भस्म लावलं का गार पडत आहे अंग, पण तेवढंच पुरतं पडत आहे, नंतर नाही पडत. पूर्ण अंगाला चिता भस्माले पो गरळ वचनंदी कपट धरो जटाधारी कंठे जगतपती हारी पशुपती. हो, पूर्ण अंगाला चिता भस्माले पण केलाय. पण भगवान शिवाचा दाह काही शांत होईना.
प्रभू विचार करायला लागले, आता काय करावा, अख्ख्या अंगाला भस्म लावलं तरी जमाना, म्हणून भगवान शिवाला कोणातरी फुकट सल्ले देणार राहते, देवाला बरं का, आपल्याला देते पण देवाला बी देणार राहते. त्यानं सांगितलंय चंद्र डोक्यावर धारण करा, तो शीतल आहे म्हणून चंद्र डोक्यावर धारण केला. माय बाप चंद्र धारण करूनही भगवंताचा त्रास कमी व्हायना म्हणून प्रभूनं गंगेला जटेमध्ये घेतलाय आणि जटेमध्ये अख्खी गंगा घेतली तरी तह काही शांत होईना. अनंत पर्याय सापाला गळ्यामध्ये गुंतून घेतलं, व्याघ्र चर्म धारण केलं, हे सगळे पर्याय शिवाने केले. तुम्ही आम्ही जे करतो ना सगळे पर्याय भगवंताने केले, पण फरक काही पडाना. काय करावा विचार करायला लागले बरं का. महादेव सुद्धा विचार करायला लागले, जे हलाहल विष पिलं ना त्यांना सगळ्याला भस्म केलं असतं आणि ते विष प्रभूना पचन केलं पण त्याचा त्रास थांबना. म्हणून भगवान शिव हलाहले तापला, शिव हलाहले तापला, मग आता प्रमाणे नका, मी थोडक्यात सरळ बोलतो बरं का. आता मग महादेवानं कोणतं नाम कंठात धारण केलं असेल? नाम जपे कंठी शिवराना. मग महादेवानं कोणतं नाम कंठात धारण केलं असेल? आमचे महाराज सांगतात श्रीराम जय राम जय जय राम. मग नीट पाहायचा जनाबाईचा काय सांगते, जनाबाई काय सांगते, भजन करी महादेव. पुढचं चरण काय? बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, माईक मध्ये बोला, माईक मध्ये बरोबर आहे ना. रामपूजी का महादेव रामाचं भजन करून सांगेल तिथं. आमचे फ्यूज उडले हो, आमच्या डोक्यात पाणी व्हायले. का खरं सांगत नाही आम्ही? पण आपलं जग म्हणून राहिलं तुला, आप मरे तर बरे यजमान तुले के बरे. अरे का खरं जगाला सांगत नाही? समाज करीन नाही का तिकडच मरी, जो तो भोगतो त्याच्या कर्माची फळं. पण सांगणं काम आमचं आहे. साधू संतांना परमार्थ जगापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला, जगाला तुकड्या करता मौती गेले त्यांच्या, केल्या का नाही? अरे इंद्रायणीत गेले तरी इंद्रायणी वाटत होती त्यांच्यामुळं. पाचवा वेद निर्माण केला आम्ही, दगड घालून मातीत घातलाय तो इंद्रायणीमध्ये. त्याचे नव्हते जित्याचे पित्र, नीट संत जगून नाही दिले आणि आता जगत गचराय. काय वाचून काही जय केल्या ना त्याची जय होणार नाही. 450 वर्ष झाली त्यांना, आजही त्याची जय. 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबाला, आजही त्याची जय. ज्यांना किडे पाळले त्याचे पण नाव घ्यायला तयार नाही, ज्यांना त्रास दिला त्याचे नाव आहे का? पुढं नाव आहे? आम्हाला काय मुळ्यात झाले का बोलायला इथं? इतक्या लांबून ठरपसत घरपुसत यायला. अरे तो संतांचा परमार्थ तो समजून घ्यायला पाहिजे आणि त्या संतांना सांगितलेला परमार्थ परिणाम करणार आहे. शिव हलाहले तापला, तोही नामे शीतळ झाला. मग शिवानं जे नाम जपलंय ते राम नाही जपलंय. नाही नाही नाही, राम राम तो सब कोई कहे, ठक ठाकुर चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम कुछ और. कृतयुगामध्ये राम होता का? कृतयुगी प्रल्हाद होता, हिरण्यकशिपूचं राज्य होतं, तेव्हा रामच नव्हता. मग काय जपत देऊ? तेव्हा लोक काय म्हसण्यात जात होते? तेव्हा कोण काय जपत असेल? तेव्हा जे जपताय बघा ना, राम तो कालाचा पुत्र दशरथाचा, राम तो कालाचा पुत्र दशरथाचा, राम तो कालाचा पुत्र दशरथाचा,
राम का खिशात पाकिट आणलं होतं राम नावाचं नाही ना उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी माहिती ना माहिती का नाही अरे देहाला आलं ओळखण्याच्या दृष्टिकोनातून खून केली राम कृष्ण केशव विठ्ठल काही म्हणा ओळखण्याच्या दृष्टिकोनातून काय ती खूण तसं नाम आणखी पुढे सांगू का मला 15 मिनिटं राहिले आपण तुमचं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस तुम्ही आमच्या आईला तुम्ही नावानं हाका मारित होत्या का बाबा तुमच्या घरच्या आमच्या आईला तुम्ही नावानं हाका मारित होते का ऐ सकू देवानी ऐ सकू देवा असं करीत होते का नामाचं मग तू सांगू बरं का जरा बारीक ऐका मला काय म्हणायचं आहे हसल्यावर जाऊ नका दृष्टांताचा सिद्धांत ऐका ज्यावेळेस पूर्वी आमच्या वाडवडिलांच्या काळामध्ये ज्यावेळेस लग्न व्हायचे ना त्यावेळेस शेंबड पोरग जरी पुढे आलं तर पदर डोक्याच्या बाजूला जात नव्हता आता त्या तू सडजाती ज्याला पदरच राहिला बघा तुम्ही घरात जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाना खुणावा द्या मी चाललो शेतात तू भाकर घेऊन ये बरोबर आहे की नाही असंच होतं का नाही खाना खुना राहायच्या माई कपडे धुवून टाक खाना खुना वाद्या त्या तोंडात बोलता येत नव्हतं समोर यायचं परमिशन नव्हती तर बोलायचं लय लांब राहिले मग जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाना खुना 2-4 वर्षानं देव पावलाय 2-4 वर्षानं देव पावलाय मग बाया घरात जन्माला आला बर का जरा बारीक विचार करा मी काय सांगतोय ते बारीक विचार ऐका नाम कशाला नामाचं प्रतिजय महत्व तुम्हाला सांगतोय आज नामाचा दिवस असल्या कारणाने नामाचं महत्व सांगतोय बाया घरामध्ये आला ती माऊली चुलीजवळ स्वयंपाक करत असते बाया मेडीला धोडी बांधत राहती पहिले सपरत होते आपा आता पाळणे होते मग त्या सपरामध्ये ते बाया टाकेल राहायचा जोळी हो आणि मला शेतात जायचं असतं मग नवीन पंढरपुरी गेल राहते 1.5 लाखाची आणि नेमकी बैल जोडी सोडली वखराला अवताला झुपली पण झुपल्यावर नेमकं इळत काय म्हणते तुमच्याकडे चावऱ्या घरात त्या सपरात राहिला चावऱ्या सपरात राहिला आता तो चावऱ्या घ्यायला जावा तर हे खिलार सारं मोडून तोडून मोकळं करून टाकते का नाही आता बैल सोडावा तर चावऱ्या भेटत नाही चावऱ्या धरावा तर बैल राहत नाही करायचं काय मग काय केलं जातं बाळ्यो चावऱ्या दिली बाळ्या कुठे तुम्ही इडच आहे का जसं काही तुम्ही मोठीला येत नाही एवढे कम गत झाले आवरून घेऊ का बघा ना तुम्ही बाळ्या कुठे जोडी आवाज दिला कोणाला चावऱ्या कोण आणून दिला अय डोकसं ठिकाणाला ठेव ना कोण आणून दिला आज कुठं राहतं का आज कुठं राहतं का कुठून आलं का नवीनच आलं नवीन कुठून आलं अय जरा शास्त्राचा अभ्यास कर ना कीर्तन म्हणजे टल टप हल भयंगन बेट कीर्तन असतं काय बाप जा ठेवलं तर श्राद्ध घाल बघा बायाला आवाज दिला चावऱ्या हातात आला बायपास काम चाललंय नंतर कालांतरानं बाया मोठा झाला बायाला बाया झाला आमचे दात पडले आम्ही ढवळे झालो बैठकीत बसेल राहतो तोच माणूस तीच बाई आहे बर का परिवर्तन कसं होत चालतं बघा ते बसलेले बैठकीमध्ये आहे अचानक पाहुणे येतात आल्यानंतर मग काय लक्ष्मी पाणी आण गावा हाका मारी जाच्या नावे 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 याचे नावच नाही ठावे नावच नाही ठावे याचे नावच नाही ठावे नावच नाही ठावे हाका मारी जाच्या नावे हाका मारी जाच्या नावे हाका मारी जाच्या नावे
तुमच्याकडं आता आपण खेडेगावातच राहतो का नाही, डीपी दाखला टाकी कोणी डीपी 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 काऊन भस्म व्हायची शक्यता राहते. ती 132 केवी येत आहे तिकडून, त्याचं 33 केवी ट्रान्सफर होतं सबस्टेशन मधून आणि 33 केवी तर डीपीत येत आहे आणि डीपीतून 250 व्होल्ट करून तुमच्या घरात येत आहे. डीपीला 11 टाकशील ना मरशील. उघडा मंत्रदान. आम्ही काय बाहेरून आलो का देशातून? तसा रीत नाही. बघा, नाम जपे कंठी शिवराना. ज्या महादेवानं जे जपलं ना मायबाप त्याला नाम म्हणतात. ते नाम अविनाशी आहे, जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानेये. ते नाम जीवावर परिणाम करतात. तुम्ही बाकीचा काही खटाटोप करा, काहीही करा, जे जे खटाटोप केला ना, आता मी इकडे भुकू राहिलो, ही भक्ती नाही, हे सत्कर्म आहे. आता ज्यांनी अन्नदान केलं ती भक्ती नाही, ते सत्कर्म आहे. देवाला पाणी दिलं सत्कर्म आहे. तुळशीला पाणी घातलं सत्कर्म आहे. देवाचं दर्शन केलं सत्कर्म आहे. आई बापाला सांभाळलं सत्कर्म आहे. पण उद्धाराचा मार्ग तिथं नाही. उद्धाराचा मार्ग तिथे का? मला आता देह ठेवायचा आहे, समजा मला घरघर लागली काही मिनिटांमध्ये आत्माराम आता पुढी सोडणार आहे. त्या वेळेत मला जमन का ही जेवढे खाटाटोप तुम्हाला सांगितले तेवढी तेव्हा घरघर लागेल राहिली. आय 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 बाबो, मग आता गच राय ना, लय देव देव केला ना. मग जमन कधी अंतकाळाला? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. हो, अंतकाळाला ती गोष्ट जमली पाहिजे. जो मुकला श्वास आला तो जातो रे नरकाला, जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला. निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुख साचारू. ते त्याची घर बांधिले. भागवतातली बोल ज्ञानेश्वरीतली सांगू. अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23. दवडो निश्वासोश्वास वायाची किदती उपवास का धुमाची घास अधोमुखे. अरे माय बाप, श्वास खाली चालले आणि आम्ही परमार्थ करतो. कसं शक्य आहे? मराच्या टायमाला आधी जाते वाचन, मग जातो प्राण. तेव्हा काय करणार? दगड तेव्हा काय करणार? या देहातून आत्माराम जायच्या ज्या दिशेनं शेवटचा श्वास सुटला, बघा, ज्या दिशेनं शेवटचा श्वास सुटला त्या दिशेला धकावा लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. नाम जपे कंठी शिवराना. माय बाप, जो देवाचा देव महादेव जपतो ना माय बाप, नाही होत ते आडून बोलावं लागतंय. तसं नाही ना ते. तुम्ही आम्ही जे जपतो ते चोराला बी माहिती. चोर बी पाय पडूनच चालला ना. महाराजांना सांगायला पाहिजे असं काही भाग आहे का? नाही ना. मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संत पुढे येण्याची पद्धत चालू जात. अरे त्या मार्गाने चाल, पुन्हा जन्माला यायचं काम राहणार नाही. हो, म्हणून ते नाम इतकं मोठं असलेलं परिणाम करणार नाम भगवान शिव ज्याचा नित्य भोग करतात, नित्य जप ज्याचा करतात. जपाईसा करे, हो असाच जप करा. खंडे ना कधी, तो खंडला नाही पाहिजे. असा जप, अखंड जप चालला पाहिजे. आणि अखंड जप, आईच्या गर्भवासातून बाहेर आलो त्या दिवशीच अखंड जप चालू झाला. ते एक मनुष्य जात सकळ श्रोताच भजन शिळ झाले ऐसे केवळ माझे ठाई. तो जप जो चालू आहे ते जोडून देण्याकरता आपल्या भारतामध्ये शुद्ध परंपरा आहे गुरु आणि शिष्याची.
एवढ्या करता गुरु करावा लागतो. गुरु काय आला? लुगडे गोळा करावा आणि धोत्र गोळा करावा. काय लागतो गुरु? अरे मायबाप, गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना, नाही मिळू शकत. द्वैताची झाडेनी गुरु विना ज्ञान तयापैकी कीर्तन घडेल नामी. आणि त्या गुरुनं काय सांगावा? जीव आणि शिवाचं ऐक्य सांगावा. ज्या गोष्टीनं दया ऐक्याची अवतारा बोधाचा जोडला तारा, निवृत्तीच्या पहिल्या तिराजी पावला जो ज्ञानोबराय सांगतात, असा सद्गुरु जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि त्या सद्गुरूनं काही विचारू नका. संताला तुमच्या घरी आलं ना, बासुंदी गुलाबजामुन फार होपूस तर खाऊ घाला त्याला, पण काय विचारा त्याला? काय विचारा त्याला? काही मी उधार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार कशानं होईल? तुम्ही जी गोष्ट सांगताय ती तर सगळ्या जगाला माहिती आहे, पण जे शिवानं जपलंय, जे रामानं जपलंय, जे कृष्णानं जपलंय, तो जप हा मला मिळाला पाहिजे. आणि तो जप मिळण्याकरता भगवान शिवाला आपण सांगू का, प्रभू तुमची शिवरात्र आहे. जे पारध्यानं जपलं ना माय बाप, हा पारध्यानं जे जपलं ना ते मिळालं पाहिजे. आज काही ती परंपरा फुटली नाही, आजही काही तो ओढा बंद झालेला नाही माय बाप. फक्त त्याला पुण्य लागतंय. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा टसा, झालो सन्मुख तो कैचा संत चरण पावलो. हो विडोबार कुमाई, गोपाल कुमारी, गोपाल कुमार, गोपाल कुमारी, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल, गोपाल, गोपाल कुमार, गोपाल, जय गोपाल कुमार, गोपाल, जय गोपाल कुमार, गोपाल, जय गोपाल कुमार, गोपाल, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय 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 गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार. हरी नामाचा महिमा त्रिभुवने थोर, नामे नेले पतके वैकुंठे. नामाचा महिमा त्रिभुवने थोर, तरले अपार जीवजंतू, नामेची नेले पतकी वैकुंठे. नाम जपे कंठे शिवराणा यथामती यथावकाश. वेळेच्या आत आपण 2 चरणात भावार्थाचा विचार केला मायबा. साधू संतांचा जो परमार्थ आहे ना, तो अनुभव सिद्ध आहे आणि प्रत्येक जीवाला येतो. सकळास येते आहे अधिकार, प्रत्येक जीवाला तो अधिकार आहे. तो फक्त माणूस म्हणून जन्माला यायला पाहिजे. ही गोष्ट जनावराला कळत नाही, पशु पक्ष्यांना ही गोष्ट कळत नाही. माणसाला कळण्यासारखी तर माणसाच्या डोक्यात उतरवत नाही. सगळं अवघडच खेळ हा. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष मायबाप. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. आमचे तांगडे मामा आणि या आयोजकांना विनंती आहे का 8 ते 10 जर पुढच्या वर्षी झालं तर बरं आहे. म्हणजे विनंती आहे, तुम्हाला ठेवायलाच पाहिजे असा माझा काही आग्रह नाही. जर तुमचे 8 ते 10 ऍडजस्ट होत असेल, कारण इतक्या लावून यायचं म्हटलं ना, वेळ मला अशी पहिली गोष्ट झाली जीवनात, पहिलं कीर्तन असं झालं का मी अर्धा तास उशीर झाला. नाही तर मी कुठेही जरी गेलो ना तर वेळेच्या आधी मी तुम्हाला शब्द देत नाही, सप्त्या वेळेला शब्द देत नाही. मी भगवंताला वाट पाय उभा भेटीची आवडी. हो, तो भगवान परमात्मा इथं वाट बघतो आणि त्या प्रभूची सेवा करण्याचा योग. मी काही खानदानी कीर्तन करणे आमच्या शेवळे महाराजाला माहिती, आप्पाला बी माहिती आहे, आमच्या तांगडे मामाला माहिती. ती आले होती तिथं बँकेत. मी काही खानदानी कीर्तन करणार, मी काही कुठं शिकून येईल नाही, मला काळी कळत नाही, ढवळी कळत नाही.
मला काही कळत नाही माय बाप. फक्त सद्गुरूची संताची कृपा झाली एका चांगल्या, आणि त्या संतानं सांगितलं भाऊ तू सुशिक्षित माणूस आहे आणि तुझ्या जीवनामध्ये तू लोकांना ज्ञान अगदी विज्ञानाला घासून सांगू शकतो, शास्त्राचा पुरावा देऊन सांगू शकतो. मी शिकलेलो नाही, तुला ती गोष्ट कर, म्हणून हे फेटा बांधण्याचा योग आला. नाही तर आमच्या 96 पिढ्यात कोणी कीर्तनकार नाही. नाही तुम्ही येऊन गेले आप्पा आणि ताते येऊन गेले घरी, बघितलंय त्यांनी आमचं सगळं राष्ट्रात. मी काही म्हणजे ही गोष्ट दिवसभर ड्युटी करायची, संध्याकाळी कीर्तन करायचं, म्हणून अभंग पाहून म्हणा लागला, चुकला नाही पाहिजे. आणि आजपर्यंत त्या सद्गुरूची एवढी कृपा आहे का एका अभंगावर डबल कीर्तन करेल नाही आप्पा, एका अभंगावर डबल कीर्तन नाही. आज हे सद्गुरूंची कृपा आहे. तुम्ही अभंग द्यायचा, मी कीर्तन करतो. असं काही नाही का मग याच्यावर अभ्यास करून येईल, असं काही नाही. तुम्ही मला अभंग द्या, मी कीर्तन करतो. फक्त एवढीच गोष्ट आहे तळमळे, जी साधू संतांना तुमच्या आमच्या करता केली. हे आयोजक एवढं आयोजन करतात, सगळी व्यवस्था आहे हो, खायची व्यवस्था, राहायची व्यवस्था, सगळी व्यवस्था आहे. त्या काळात तुकडा भेटत नव्हता, तरी परमार्थ साधू संतांना सांगितला. आता सगळी व्यवस्था आहे, तरी परमार्थ का कळत नाही, ही शोकांतिका आहे. म्हणून का हो चुकवा, तुम्ही जर ज्या शिवाचं नाव घेता, तुम्ही त्या नामाचं महत्व सांगतात, त्या नामानं कोण तरलं, अभंगाचं 3रं चरण. गजेंद्राचा मालिका, गजेंद्र मालिका, गजेंद्र गणिका, जलमोल गजेंद्र गणिका आया मेळवाला, गजेंद्र गणिका आया मेळवाला, गजेंद्र गणिका आया मेळवाला, गजेंद्र गणिका आजा मेलमाला, गजेंद्र गणिका आया मेळवाला, गजेंद्र गणिका आया मेळवाला, गजेंद्र गणिका आया मेळवाला, नामेचे पावला गावाला, नामेचे पावाला, हे गावाला, नामेचे नेले पातकी वैकुंठी, नामेचे नेले पातकी वैकुंठी. आतके भय गजेंद्र गणिका आजा मेळवाला. हो, गजेंद्र ज्यावेळेस दृष्टांत माहिती आहे, नकरानं पाय पकडला, बायका पोरं कोणीच काम यायला तयार नाही, म्हणून भगवान गजेंद्राचा धावा तो हा केला विठाई. गजेंद्रानं त्या प्रभूला स्मरण केलंय आणि भगवंत त्याचा उद्धार केला गजेंद्राचा. गणिका वेश्या होती बघा, परंतु एकदा ज्ञानोबाचा अनुग्रह मिळाला. तुमचा अनुग्रह लादलो. कायला म्हणजे अनुग्रह काहीच कळालं जगामध्ये. जाऊ दे, मला तो विषय नाही माझा. आणि ज्ञानोबाची शरणांगती पत्करली. त्या दिवसापासून भूतकाळाला मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, माग सोडून दिलं आणि परिपूर्ण स्वस्वरूपाला पात्र गणिका झाली. अजामेळाला सुद्धा शेवटी अंतकाळाला प्रभूचं नामस्मरण झालं, स्वस्वरूपाला पात्र झाला. आणि वाल्याकोळ्याचा तर विषयच नाही माय बाप. भगवान जन्माला यायच्या अगोदर कीर्त्या करून ठेवली, म्हणून या नामाचा तो परिणाम आहे. ते निज पदाला गेले. तुम्हाला आम्हाला सुद्धा सर्वांना इथं बसलेल्याला निज पदाला जाता येतं. आपलं स्वरूप हो आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कुठून आलो, आपल्याला करायचं काय आणि आपल्याला जायचं कुठं, या गोष्टीचा विचार करा माय बाप. देह आपण नसून देहामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस चालू आहे ती गोष्ट आपण आहोत. देहाचं महत्व बाजूला करा, देहाचं गबाळ बाजूला की आली कनका पडू गबाळाचे भरी तेथे आहे तोरी नागवन. या गबाळामुळे तुम्हाला आम्हाला जन्म आहे, या गबाळामुळे या देहामुळे तुम्हाला आम्हाला पाप कर्म आणि वासना होते. म्हणून या गबाळाचा नाश करा. याचा नाश केला का आपलं निजपद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. चुकवा सांगतात तू किती कलियुगामध्ये कर, काही कर, काही जरी केलं ना, नाथ बाबाची भाषा सांगू,
कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम एक हरी नाम जपता घडे एक हरी नाम जपता घडे कोटी कोटी यज्ञ एक हरी नाम जपता घडे हरी नाम जपता घडे मनोनी ब्रह्मनाम श्रद्धा घेऊन की जो दांदा हो ज्ञानोबर आहे सांगतात 17व्या अध्यायामध्ये कलियुगामध्ये तुम्ही जप तप करा जप तप कर्म क्रिया नियम धर्म वावगाचे श्रम सांगितलाय ज्ञानोबरायांनी बाकीचं काही धंदे करा तुम्ही आता जे करताय ना कितीही करा तुम्ही त्याच्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही माय बाप आणि ते नाम आकाराचं नसतं नाही 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 ओढेला जे ठेवलेलं असतं ते नसतं त्याला अविनाश असतं ते नाम परंपरा नसतं जो निर्गुण निराभास परंपरा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ परंपरा आदिनाथ उमा परंपरा या परंपरा आहे आणि या परंपरागत तो मार्ग आला म्हणून ज्ञानोबरायाला त्याची दया आली ही मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे देणे सुखाचे होऊ दे या जगावरी हे ब्रह्मज्ञान सगळ्याला मिळावं एवढं माझ्या ज्ञानोबरायांची इच्छा होती आणि ती इच्छा आम्ही फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो ते उपजता ज्ञानी महात्मे होते आमच्या सारख्यानं काय सांगावा पण बोलण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या ओघामध्ये सर्वांचं काही चुकलं असेल माय बाप पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि चालेल शेवट झाला वेळ झाला काही चाल घेऊ नका हो म्हणून झालेली सेवा भगवान काशी ईश्वराच्या चरणावर समर्पित करतो आणि शिवेला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली Thank you.